शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा म्हणण्याचा उपक्रम आयोजित केलेला आहे नागपुराच्या रामनगरातील राम मंदिरात। आपल्याला माहीत असेल की नागपुरातील जे रामनगरमधलं राम मंदिर आहे तिथून पश्चिम नागपूर नागरिक संघाची एक शोभायात्रा निघते। जशी पोद्दारेश्वर राम मंदिरमधून निघते तशी ही दुसऱ्या क्रमांकाची शोभायात्रा मानली जाते नागपुरातली। आणि हा भाग साधारणपणे देवेंद्र फडणवीसांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आसपास आहे। तर हे ठिकाण त्यांनी का निवडलं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि त्यांनी घोषित केल्या दिवसापासून तर आतापर्यंत त्यांच्या येण्याची आणि ते तिथे काय होणार याची एक मोठी चर्चा संबंध नागपुरातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रात सुरू आहे। संजय राऊत जे शिवसेना नेते आहे, शिवसेनेचे खासदार आहे आणि शिवसेनेचे प्रवक्ते आहे आणि जे रोज काही ना काही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने शिवसेनेची भूमिका मांडत असतात किंवा इतर पक्षांवर टीका करत असतात, तर ते मागच्या 3-4 दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून आहे आणि जवळपास रोजच त्या राम मंदिरला भेट देऊन तिथे काय तयारी आहे, कशा पद्धतीने तिथे बैठक घेता येईल किंवा काय करता येईल। राम मंदिराचे जे विश्वस्त आहे रवी वाघमारे यांनी आधीच शिवसेनेला हे क्लिअर केलेलं आहे की उद्धव ठाकरे किंवा त्यांचे नेते किंवा त्यांचे समर्थक यांना राम मंदिरात अजिबात बंदी नाही आहे। ते येऊ शकतात, रामरक्षा म्हणू शकतात, आम्ही देखील त्यांच्यासोबत बसू आणि सगळे भक्त मंडळी बसतील। फक्त त्यांनी कुठल्याही पद्धतीचं बॅनर हे पक्षाचं हे त्या ठिकाणी आणू नये। ते बॅनर खाली कुठला जर असा काही कार्यक्रम करणार असतील तर त्याला आमचा विरोध आहे। त्यांनी रामरक्षा म्हणावी, त्यांना जे काही रामाचं गुणगान करायचं असेल ते त्यांनी करावं। त्याच्यामुळे असा एक प्रश्न जेव्हा संजय राऊतांना विचारण्यात आला, मीडियाने विचारलं, तर ते म्हणाले की आम्ही पण शक्यतो पक्षाचा झेंडा तिथे हे घेणं टाळू, पण आता खूप जर शिवसैनिकांचा आग्रह झाला किंवा काही झालं तर आम्ही प्रसंगी रस्त्यावर रामरक्षा म्हणू। आम्हाला मुख्य काळजी जी आहे, जी संजय राऊतांनी जी बोलून दाखवली, त्यांचं म्हणणं असं आहे की जी काही अयोध्येच्या राम मंदिरात जे काही चोरीचं प्रकरण झालं तर त्याचा निषेध म्हणून आणि हा एक रामभक्तांचा अपमान आहे, तर त्या माध्यमातून आम्ही ही रामरक्षा म्हणून रामाची एक प्रकारची आळवणी करतो आहे की बाबा रे, ज्या काही चुका झाल्या त्या चुकांना तू पदरात घे। तर हा अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी नेमका नागपुरात का आयोजित केला आणि तो रामनगरच्या राम मंदिरात का आयोजित केला, याला काही राजकीय महत्त्व आहे का, तर ते असण्याची दाट शक्यता आहे। आणि याच्यामध्ये कुठेतरी शिवसेना ज्या पद्धतीने मधल्या राजकीय घडामोडींमुळे दुखावली गेली आहे आणि त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जो काही राग आहे तो राग कदाचित या माध्यमातून ते दर्शवू इच्छितात। पण शिवसेना असं दिसतं आहे की शिवसेना हे विसरलेली आहे की शिवसेनेनी मधल्या काळात 2019मध्ये जेव्हा त्यांनी महाविकास आघाडीशी आपला संसार थाटला त्याच्यानंतर त्यांची हिंदुत्ववादी भूमिका ही कुठेतरी मागे पडलेली आहे। एक आपण कबूल केलं पाहिजे की ज्यावेळेस 1992मध्ये बाबरी मशीद ध्वस्त झाली त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंना कोणीतरी प्रश्न विचारला होता की बाबरी मशीद ध्वस्त झाली, ते ध्वस्त करणाऱ्यांमध्ये आपले शिवसैनिक होते का? त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की ते शिवसैनिक नव्हते, पण ते जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, कारण मी हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणार आहे। त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची ही भूमिका जी आहे ही कुठेतरी उद्धव ठाकरेंनी मधल्या काळात सोडून दिली होती आणि त्याच्यामुळे त्यांचं आधीच ज्या पद्धतीचं दुटप्पी धोरण आहे या हिंदुत्ववादी भूमिकेसंदर्भात ते उघड झालेलं आहे। त्यामुळे या रामरक्षा म्हणण्याच्या त्यांच्या उपक्रमाला कितपत अर्थ आहे हा एक ज्याला म्हणतात आपण $1 मिलियन क्वेश्चन आहे की त्याला कितपत प्रतिसाद मिळेल किंवा काही। पण अर्थात एक माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एक मोठं नाव आहे, ते स्वतः एक शिवसेना प्रमुख आहेत। त्याच्यामुळे स्वाभाविकच एक जो लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी येणं किंवा त्याला एक छावणीचं स्वरूप येऊ शकतं की ती घटना कशी राहू शकते। जसं संजय राऊतांनी हेही म्हटलं
की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमंत्रित केलेलं आहे. नागपुरात रामनगर इथल्या राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम रक्षा हा एक उपक्रम, त्याचा दुसरा टप्पा आम्ही तिथे राबवतो. मुंबईत झालेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या घरापासून हा कार्यक्रम जवळ आहे असं माझ्या काय लक्षात आलं. तेव्हा आमचं कर्तव्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमात आमंत्रित करावं. मुख्यमंत्री म्हणून तर एक रामभक्त म्हणून, कारण देवेंद्रजी वारंवार सांगत राहिले आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की 1992च्या अयोध्येच्या आंदोलनात करसभेला ते स्वतः नागपुरातून अयोध्येला गेले होते करसेवा करायला. हे ते सांगतात अभिमानानं आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे. त्याच्यामुळे अशा रामभक्ताला सुद्धा आम्ही आमंत्रित करावं ही आमची एक भूमिका आहे. आता हा आमंत्रणाचा भाग जो असतो हा सगळा पॉलिटिकल असतो, पण एक नक्की आहे की या माध्यमातून नेमका त्यांना काय संदेश द्यायचा आहे किंवा कशा पद्धतीचं ते आंदोलन किंवा तो उपक्रम कशा पद्धतीचा राबवला जाणार आहे हे बघणं रोचक ठरेल. आता एवढंच आहे, बघायचं आहे की कुठेही भाजपमधनं या गोष्टीला विरोध झालेला नाही आहे, कुठल्या यंत्रणेने त्यांना विरोध केलेला नाही आहे किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाकारलेली नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वतः एक ज्याला आपण म्हणतात आहे की एक मुत्सद्दी राजकारणी आहे आणि त्याच्यासोबत ते एक अत्यंत सॉफ्ट हृदयाचे नेते असं मानलं जातं. आपण हे बघितलं असेल की उद्धव ठाकरेंना जेव्हा विधान परिषदेमध्ये निरोप झाला त्यावेळचं जे भाषण देवेंद्र फडणवीसांनी केलं त्या भाषणामध्ये एकाही शब्दाने त्यांनी कुठेही उद्धव ठाकरेंबद्दल अगदी बिटवीन द लाईन्स देखील त्यांनी नकारात्मक उद्गार काढला नाही. पण तरी देखील शिवसेनेमध्ये स्प्लिट झाल्यानंतर जे काही उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये किंवा एकूणच शिवसेना उभाठाच्या मनामध्ये जे काही जे सगळं संतापाचं किंवा रागाचं वातावरण धगधगतं आहे, मला वाटतं की या रामरक्षेच्या माध्यमातून त्यांना नागपुरात येऊन आम्ही कसं देवेंद्र फडणवीसांच्या घराच्या जवळ बसून रामरक्षा म्हटली आणि आमचं कसं प्रोटेस्ट व्यक्त केला हेच दाखवणं हाच त्याचा मागचा उद्देश दिसतोय.